बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण करताना. हे मॅच जिंकणं गरजेचे आहे. आपण बघितलं रिजवाना फाउंडेशनचे कर्णधार तोशिफ शेख खऱ्या थोडीशी दुखापत असताना 2 दिवस आराम केला. पायाला थोडंसं आराम दिल्यानंतर मैदानामध्ये त्यांचं स्वागत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतात. विक्की सुनसुना गोलंदाजीला तयार आहे. हो हो, आडपाट्याने खेळायचा प्रयत्न केला आहे. चांगला चेंडू कमबॅक केले तिथे. अकरा धावा फलकावरती आहेत. हो, भिरकावून देण्याचा प्रयत्न मैदानामध्ये. चांगला फटका तिथे आपण बघतोय. कबूच्या डोक्यावरून जाईन सीमा पार चौकार. ओ काय फटका आहे. कृष्णाचा फटका आहे हा. षटकार. मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये आपण कृष्णाला खेळताना बघतोय. हा तो कृष्णा आहे. काल पायाला दुखापत असताना एक चांगली बॅटिंग केली. आजही पायाला दुखापत आहे पण संघासाठी लढा त्याचा तयार आहे. तो कृष्णा मैदानाच्या आतमध्ये विक्की सुनसुना या चेंडूवरती आक्रमण चढवतोय. चौकार, षटकार. पुन्हा एकदा फुलटा चेंडू बघतोय आपण. मोठा फटका होंडला जाईन. मिळतोय तिथे 2 धावा. धावसंख्या फलक आहे अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी असताना 23. लेगबायच्या स्वरूपात सिंगल आहे. दोन षटकांचा सामना मैदानामध्ये संपतोय. 24 धावा बनवल्या गेल्या. अजूनही 4 षटकांचा सामना बाकी आहे. ओंकार गोलंदाजीला येतील. ओंकारला आपण कालच्या दिवसामध्ये खेळताना बघितलंय. चांगली गोलंदाजी, चांगली फटकेबाजी त्यांनी दाखवली आहे. पण आज काय करतील. समोर आहे कृष्णा, नॉन स्ट्राईकला आहे स्वप्नील. ओंकारची गोलंदाजी कृष्णासाठी. ओ चांगला फटका, एक टप्पा खात चौकार.
या चौकाराने धावसंख्या फलक आहे 28. हो, चांगला फटका आपण बघतोय. क्षेत्ररक्षक दुरावर आहेत. हो हो, चांगलं क्षेत्ररक्षण. पंच कॅप्टनचं म्हणणं आहे की तो चेंडू चेक करायचा आहे. रिव्ह्यू घेतोय आपण. अंपायर जरा देखो जरा. ओके. कोणाला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल ना तर त्यांनी आतमध्येच घ्या. बाहेरनं कोण बोललं तर रिव्ह्यू भेटणार नाहीये. आणि अंपायर्सनी जरा लक्ष द्या. जर कुठं गरज पडली तर तुम्ही स्वतः रिव्ह्यू घेऊन बघा. हॅलो. हॅलो. बाउंड्री नाही ती. थोडासा खराब चेंडू आपण बघतोय. येस, पंचाणीकडे नो दिलाय. नो +1. या 2 धावेने धावसंख्या नक्कीच पुढे सरसत जाईल आणि धावसंख्या फलक आहे 34 धावेंवरती. पंचांना विनंती आहे, तिन्ही पंचांना विनंती आहे, जर तुम्हाला वाटत असेल मैदानामध्ये की तिसऱ्या पंचांचा आपल्याला मदत घ्यायची तर आपण ती घेऊ शकताय. कधी कधी खेळाडूंचा घाई गडबडीत पाय तिथे लागू शकतो, जाऊ शकतो, किंवा तुमची नजर कदाचित तिथे जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही तिसऱ्या पंचाचा स्वतः सुद्धा वापर करू शकता. थँक्यू. 34 धावा आहेत. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. स्वप्नील देवकर चांगली बॅटिंग करतोय, 7 धावेंवरती आहे. तर इकडे कृष्णा 12 चेंडूंमध्ये 25 धावेंवरती खेळतोय. दानेश अंदाज चुकलाय पण चौकार मैदानाच्या आतमध्ये आहे. एकीकडे कृष्णा चांगली बॅटिंग करतो, एकीकडे स्वप्नील आणि एकीकडे ओंकार चांगली गोलंदाजी करतोय. रिवर्स खेळ आहे तिथे, उलटा फुलटा सिंगल मिळेल. एकोणचाळीस धावा फलकावरती आहेत. या षटकातला हा शेवटचा चेंडू.
हो, रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न. 39 धावा, 3 षटकाचा खेळ संपलाय. उजेफ गोलंदाजी करतील. हो हो, चांगला चेंडू आपण बघतोय गॅप मध्ये होता, पाहिले गेला जाईन सीमा पार. चौकार. त्रेचाळीस धावा फलकावरती आहेत. एकही विकेट मैदानाच्या आतमध्ये नाही. 14च्या रन रेटने खरं तर चांगली बॅटिंग मैदानामध्ये करताना SK ग्रुप संदीप भैया कांबळे यांची टीम मैदानामध्ये बघतोय. तिकडे रिजवाना फाउंडेशन चांगलं क्षेत्ररक्षण करताना. उजेबची गोलंदाजी आपण बघतोय. स्वप्नील खेळण्यासाठी तयार आहे. हो, कव्हर किप्परच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न केला होता. मनामध्ये एक निर्णय वेगळा होता की कुठेतरी वेगळा फटका सजूया, पण चेंडू तिथे हलक्या हाताने टाकला आणि एक सिंगल मिळेल तिथे. 25 धावेंवरती कृष्णा खेळताना बघतोय, तर 17 धावेंवरती स्वप्नील आहेत आणि 44 धावेंवरती आपली टीम SK ग्रुप. चव्वेचाळीस धावा फलकावरती आहेत. ओ माय गॉड, कृष्णाची बॅट बोलली. ताता थैया बघ भैया, षटकार. All-Star Remix.
संघाचं अभिनंदन. संघाच्या 50 धावा पूर्ण. एका मागे एक, तू चल मैं भी आया. षटकार. विकास 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 एक नाम नाम है वो रॉकी. 56 धावा फलकावरती आहेत आणि चौथ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल मिळेल, डबलचा प्रयत्न केलाय, तिथे नकार दिला गेलाय. चार षटकांचा सामना मैदानामध्ये संपतोय. धावसंख्या फलक आहे 57. येस, जर कोणाचा प्रेक्षकांमध्ये खेळाडूंमध्ये फोन हरवला असेल तर आमच्या इथे एक फोन सापडलेला आहे. फोनची ओळख सांगा, पॅटर्न सांगा आणि फोन घेऊन जा. मॅकचा फोन आहे का? आकाश मका सर आहे. तुम्ही कॅच सोडताय, इकडे फोन सोडताय, स्वतःकडे लक्ष द्या. फैजनची गोलंदाजी सरळ खेळलाय, सरळ लॉंग लॉंगला जाईन. एरोडा प्रीमियर लीग 2024 च्या मुख्य बॅनरला सलामी देत चौकार. नितीन कोकरे साहेबांचा मनापासून आभार. आपण डीजे थँक्यू. खर तर नितीन सर रोडने बाहेर चालले होते मॅचचा आनंद घेऊन आणि साहेबांना फोन सापडला आणि साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे आणून दिला. हे नितीन सर, हे बक्षीस ना, हे प्रामाणिकपणेची थाप आहे आणि असलम भाईंचं ते काम आहे की जे व्यक्ती चांगलं काम करेन त्याला या ठिकाणी आपण सन्मानित करतो. तुम्ही खूप मोठं काम केलंय. एक फोन म्हणजे एखाद्याचं आयुष्य असतं, त्याच्यामध्ये त्याच्या कामाचे फोन असतात, सगळ्या गोष्टी असतात. तुमचा सन्मान केला जातोय. नितीन साहेबांचा मनापासून आभार आणि मक्का सरांना विनंती आहे, साहेबांना एकदा भेटा. आकाश माका सर आहे, या साहेबांनी तुमचा फोन आणून दिलाय. एकसष्ट धावा फलकावरती आहेत आणि 5व्या षटकातील काही चेंडू बाकी. पंचांनी इकडे नो घोषित केलाय. चांगला फटका मारायचा प्रयत्न, चांगला चेंडू टाकायचा प्रयत्न. उघडा डोळे बघा नीट, मिळतोय फ्री हिट. इथे इथे बघा गडबड आहे, गोंधळ आहे. अरे वा रे वा, काही होऊ शकतं क्रिकेट मध्ये. अरे बाप रे बाप, काय खरं नाही, काही खरं नाही इथे. ओ कृष्णा सावकाश, घाई करू नका.
किती धावा आल्यात? मोये मोये नाही, एक डंपर 2 ट्रॅक्टर, चिक टपाक डमडम. ही धाव जर पूर्ण असेल तर किती होतील? नाही सांगतील, पंच सांगतील आम्हाला. पण हे दृश्य या स्पर्धेचं सगळ्यात वेगळं आहे. पायाला धोकापत असताना 5 धावा पळून काढल्या. येस, आउट आहे कृष्णा, कारण की त्यांच्या पायाला धोकापत असेल तर ते नक्कीच पोहोचले असते तिथे. 4 पळून आहेत आणि एक नोची आहे, अशा 5 धावा त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे ते जाणार किती होती? 1. तिथे गेल्या ते किती? 5. सांगतो सर, स्कोर अपडेट होतोय. एकसष्ट धावा होता, त्यानंतर 9 आणि त्यावर 4 पळून काढल्या. 66 धावा फलकावरती आहेत. क्रॅम्प आलाय तरी तो पळालाय, तो खेळलाय आणि कृष्णासाठी टाळ्या होऊ द्या. 19 चेंडू 42 धाव्यांची त्याची खेळी आहे. नो प्लस 4 धावा पळून काढल्यात. होईल सर, नक्की होणार ते. सिंगल बनवला गेलाय. चेंडू टर्न होतोय, चेंडू टर्न होऊन फरार होतोय. चौकार. जिनके सर हो इश्क की छाओ पाँव के नीचे जन्नत होगी, जिनके सर हो इश्क की छाओ पाँव के नीचे जन्नत होगी, शाम रात मेरी कायनात वो यार मेरा
2 मिनिटं सामना थांबवा. थांबा थांबा पंच 2 मिनिटं. स्कोर ऑनलाईन बंद पडलाय. स्कोर थांबलाय. तो स्कोर अपडेट होतोय. ह्याच्या ह्या ओव्हरचा शेवटचा चेंडू काय होता सांगता येईल का? कॅच होता का? आउट होता. ओव्हर चालूच आहे ना सर? नाही ओव्हर चालू 5व्या बॉलला विकेट आहे. नाही नेटचा इश्यू आहे. बॅट्समन कोण आहे? हा यस सर फक्त बॅट्समन कोण आहे थांबा एकच मिनिट. अल्पेश बॅटर आहेत. यस 73 धावा आहेत. 2 गडी बाद आहे आणि या षटकातला शेवटचा चेंडू मैदानात. ओव्हरमध्ये आपण बघितलं तर वाईड +4 आहे. नंतर सिंगल नंतर नो +4 धावा पळवल्या. नंतर 0 नंतर 1 4 मग विकेट. हो रिव्हर्स अटॅक करायचा होता पण सक्सेस होताना एक चांगला चेंडू कमबॅक केले. डॉट शतक संपले गेले 5व्या क्रमांकाचा. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 73 धावा. सगळं मॅचकडे 73 धावा 2 गडी बाद. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 6व्या षटकातला पहिला चेंडू आपण मैदानामध्ये बघतोय. वा भाई वा जबरदस्त फटका. कुल केलाय पुल. षटकार कोका कोला. या शॉर्ट चेंडूवरती खरं तर हा पुल केलेला फटका बघतोय. 79 धावा. तो बॉल द्या मॅच बॉल द्या.
यस वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 80 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. या षटकातले अजूनही 4-5 चेंडू बाकी आहेत. आपण बघतो 80 धावा फलकावरती 2 गडी बाद आहेत. दानिश अन्सारी करता चांगली गोलंदाजी करते, संघाचे कॅप्टन आहेत. अनेक वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी जिंकलाय. ओ इथे एक नाही 2-2 वाईड +4 आहेत आणि नो बॉलला सुद्धा 4 पळून काढलेत. म्हणजे देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के. म्हणजे देणाऱ्याने दे जावे, घेणाऱ्याने घे जावे, देणाऱ्याने देता देता आपले हात द्यावे. 85 धावा, एकच चेंडू खर्च झालाय आणि 12 धावा दिल्यात. वाह, शॉर्ट चेंडूवरती पुल केलाय, ऑन साइडला जाईन, डोक्यावरून षटकार. Yeah. 91. एक्क्याण्णव धावा आहेत. थोडं स्पीड द्या विनंती आहे. आणि या षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी. जुना चेंडू मिळेल. चला स्पीड द्या. चेंडू आलाय बघा. मॅच हो, हेलिकॉप्टर उचललं होतं. चांगला कॅच घेण्याचा प्रयत्न कॅप्टनचा तिथे, पण पायाला दुखापत असताना त्यांना 93 धावा. एसके ग्रुप चांगले बॅटिंग करताना आणि रिजवाना फाउंडेशन एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना. अजूनही 3 चेंडू बाकी. हाना मारा, झोडा फोडा तोडा, काय करायचे ते करा. 3 चेंडू आक्रमण चढवा. स्वप्नील ब्रँड अँबॅसिडर वडगाव शेरीचा फुल टॉस दिलाय. एक टप्पा खात फाईन लेगला फरार. चौकार. सत्त्याण्णव धावा फलकावरती. वाह भाई वाह, डब्बे में डब्बा डब्बे में केक. खडे रेवर षटकार देख. स्वतःच रेकॉर्ड स्वतः तोडतात. 102 बनवले ते 103 बनवलेत. एकशे 3 धावा फलकावरती.
येस, तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. आताचा चेंडू वाईड आहे की नाही? येस, आत्ताच्या किती धावा आहेत येणाऱ्या काय नक्की सांगेल. थेट डिलिव्हरी. एकशे 4 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 105 धाव्यांची गरज आहे. आणि हे टार्गेट दिलंय कोणाला? ज्यांनी 109 धाव्यांचं टार्गेट बनवलंय, मोठं रेकॉर्ड बनवलंय त्या टीमला. अर्थात रिजवाना फाउंडेशन या टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. चला, रोहन जाधव सर, तुमची गरज आहे. खऱ्या अर्थानं या भागाचा एक सुंदर आवाज आहे, सुंदर खेळाडू आहेत रोहन जाधव सर.